सुंदर मनामध्ये भरली। अभ्या सगळे दिवस सारखे नसते तरे, जातील हे बी दिवस। सगळं काही ठीक होईल, काळजी नको करू तू, येतील परत पैसे। मला भी वाटतं सगळं ठीक होईल। मग झालं तर लते, हा तू बरोबर असती ना की ठीकच वाटतं सगळं। मग हाय ना मी बरोबरच माहित नाही, पण शेजारी नक्की असेल मी आयुष्यभर तुझ्या। एक विचारू का लते? विचार ना। पुढचं काय म्हणजे नाही, काय ठरवलंय तू? शर्यत संपेपर्यंत काहीच ठरवू शकत नाही ना। आणि शर्यत संपल्यानंतर पाहू। या बाईचं पाहिलं ना तुम्ही आत्याबाई कशी बोललेत मला। अरे गप्प बसा रे बाबांनो, गप्प बसा, नका ना भांडू। अरे काय झालंय काय एवढं? भांडण ही काढते आई। मला बाहेर जायचं होतं, म्हटलं जेवायला दे, तर गप साधी भाजी पोळी द्यायची ना, गुपचूप खाऊन निघून गेला असतो। आत्याबाई यांना मी अमृत जरी दिलं ना तर मग ते विषच दिले म्हणून। मग दे ना ताटात वाढून, सुटशील तू। अरे काय बोलतो तू? भानावर आहेस का नाही? लग्नाची बायको आहे तुझी। वागते का तशी? विचार तिला। सगळं काय बायकोनच करायचं असतं का रे तुमचं? हा, तुझं नवरा म्हणून काही कर्तव्य आहे की नाही तिच्यासाठी? तेच करू राहिलो ना आई 3 वर्षापासून। तू शपथ सोड आई, नाही तर हात उचलला जाईल माझा आता। मारा, मारा तुम्ही मला, मारा 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 मारा, मारूनच मारता की दाखवा तुम्ही तुमची। मारा ना, काय करू? आई आई शपथ सुटली म्हण, नाहीतरी काय वेगळंच घरात माझ्या हातून आई। गडवा, तेच म्हणते मी, गडवा तुम्ही। काय वेगळं घडणार आहे? घाला माझ्या डोक्यात, घाला माझ्या डोक्यात, म्हणजे तुमच्या मनातलं ते विष आहे ना ते जाईल। एक काम करा, हे मी काय लागले, हे टांगा माझ्या गळ्यात आणि फासावर टांगा माझ्या आई आई शपथ सुटली म्हण आई। अरे नका ना रे भरल्या घरात तमाशा करू। तमाशा तर माझ्या आयुष्याचा झालाय आत्याबाई, या माणसाशी लग्न करून। आई मी भी माणूस आहे, माझ्या सहनशक्तीला अंत आहे। प्लीज शपथ सुटली म्हण, नाही तर माझ्या हातून अनर्थ होईल आई। आई प्लीज सुटली, जा। काय करू ग बाई मी? माझ्या आयुष्याची नासडी झाली या माणसाबाई। लते, मला असं वाटतं की आपण विचार करायला पाहिजे। काय बद्दल? लते, लय दिवस माझ्या मनात होतं तुला सांगायचं। काय? हेच की हाय, कुठं आहे तू? आय काय काय झाले तुला? तू रडू काय लागली? मला काही कळलं झालं बाबा, तुझ्या भावाचं आणि वहिनीचं एकमेकांचा जीव घ्यायला लागले रे बाबा। आता आशू न खाता पिता गेला आणि ती पोरगी रडत बसली घरी। काय करावं मला काही सुचना बाबा। यांना लावलं मी फोन, पण तू येतो घरी आब्या। आय 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 शांत हो, भर तू शांत हो, मी बोलतो दादाशी। तू रड नको ना आहे तू। हाँ मी येतो, नको रड भर, तू शांत हो। अरे बाबा अवघड होऊन बसलंय सगळं। असा दिवस बघण्यापेक्षा ना। आहे तू शांत होय,
शांत हो, मी येतो, लगेच निघतो, मी लगेच निघतो. ठेवते लेकर फोन. आलो मी. काय आलं? काहीतरी राडा झालाय दादा न वहिनीचा. मामी रडतायत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं भांडण झालं असेल. दादा पण नाही यार. चल चल आपण घरी जाऊ. चल. बाईकवर ना? हा ऍसेट आहे ना माझं. बाईक बिन बाईक बी. गप. चल लवकर. तिथे तिथे शांत हो, अगं रडू नको ना. तिथे मला एक कळत नाहीये, इतके दिवस तुझ्या पुढे एक शब्द न काढू शकणारा माणूस, त्याच्यात एवढं डेअरिंग आलंच कुठून का तुला एवढा फडाफडा बोलू राहिला तो? हा ना ग, मला बी तेच कळून नाही राहिले. आधी कसे मी काय बोलले की गप मान खाली घालायचे आणि शेतावर जायचे, आता उघड नडू राहिलेत. मला तर वाटतं ढोलीनी ना पिन मारली असणार दाजींना, म्हणूनच एवढे बोलू राहिले तुला. तुला सांगू का, तू आहे ना दिदे, त्या पोस्ट मास्टरला जे काय बोललीस ना त्याचा वचपा काढत असणार ती. मी माझ्या लक्षातच आलं नव्हतं येतं. दिदे अगं, ती ढोली जेवढी दिसते ना तेवढी साधी सरळ नाहीये. ये बी नाही, डब्बी काही बोलली ना की नाचायला लागतात लगी. कळत कसं नाही ग, आपली बायको आपला संसार. दिदे तुझ्या संसाराला त्या ढोलीपासून धोका आहे, एवढं लक्षात ठेव. मी ने तर त्या डब्बीमुळे माझा संसार मोडला ना, तर तिचा संसार काही होऊ देत नाही मी. पाय तू. अय कसं का पुरायला, बारीक बारीक चिरकी. पाणी उरायला डोळ्यातनं. हा रडू नको. आम्हाला नाही जमणार. मग मला बी नाही जमणार. तुम्हाला तर जमतो ना कांदा चिरायला. कांदा चिरायला नाही, तोंड बंद ठेवायला नाही जमणार. जाऊ. चिरू राहिलो ना. बारीक चिर. बारीक बारीक बिरीक नाही जमणार आम्हाला. हे असली फालतू कामं करण्यासाठी जन्म नाही व्हायला आमचा. फालतू आहे ना, मग कर की. केस नीट करा. हा, केस नीट करा, हे नीट करा. काप. आमचे जन्म नाही होणार रे. का नाही होणार? नाही येते. दे माझ्याकडं, मी शिकवते. आण. अरे दौलतराव काय चाललंय? हो तुम्ही, तुमची अक्कल काय गहाण ठेवलीये का? आम्ही यांना आमदारकीचे धडे देतोय आणि तुम्ही हे बायकांचे काम शिकवताय का त्यांना? आमच्या वंशाचा दिवा आहे ते. पुरुषाची काम आहे का ही? नाही ते मी जरा हेल्प करायला म्हणून. तुम्ही थोबाड बंद करा. तुमच्या आईची अक्कल माहितीये ना तुम्हाला? काला ऐकता त्यांचा? पण तुम्ही म्हणता ना आईचा रिस्पेक्ट करायचा. तो बाहेर बाहेर दाखवायसाठी. आई असो की बाई, घरात त्यांना जर त्यांची पायरी कळत नसेल ना तर ती दाखवायची असते. आता थोबड काय बघताय माझं? चला तुम्ही बिल्डर झाले, आता तिकडे कामाकडे लक्ष द्यायचं. कन्स्ट्रक्शन मध्ये लक्ष द्या तुम्ही. आणि तुम्ही हे जे घरगुती काम आहे ना, तुमच्या होणाऱ्या सुनेला शिकवा. दौलतराव तर आमदारकी गाजवतील. चला तुम्ही आता डेव्हलपर झाले, बिल्डर झालेत. आजपासून साईट ताब्यात घ्या. बाईनं स्वयंपाकघराचा उंबरा ओलांडायचा नसतो आणि पुरुषानं स्वयंपाकघरात पाऊल टाकायचं नसतं. ही परंपरा आहे आपली. आपल्या परंपरेला साजेल असं वागा दोघांनी. कळलं का? काय म्हणताय? दादा घरी नाहीये? अहो मामी तुम्ही काळजी नका करू, आम्ही येतोय लगेच घरी. हा 5 मिनिटात येतो आम्ही. हा मामी. काय म्हणली? दादा घरी नाहीये. चिडून कुठं बाहेर बिर गेला काय आता? हा मोठं भांडण झालं का?
असं वाटतंय. आता एक काम करूया का? काय? मी दादाकडे जातो, तू घरी जाय. नाही, तू दादाकडे जाय, मी घरी जातो. नाही तर हा असंच करू. तू जाय मामींकडं, त्यांना तुझी जास्त गरज आहे. मी जाऊन बघते दादाला. दादाचं काही कळ नाही यार. हा ना अभ्या, मला बी आता लय टेन्शन येऊ राहिलं. त्याशी बोललं पाहिजे क्लिअर. हा अभ्या, तू घरी जाय, मामी वाट पाहत असतील. आणि हा तू वहिनींशी बी बोलून घे. मी जाऊन दादाला शोधते आणि बोलते त्याच्याशी. हे बेस्ट आहे. नाही तू बोलते अशी, मग तुझं ऐकतो बी ना तो. गेला कुठं असेल तो? आणि तू रात्रीची अशी. नको अभ्या, मी जाईन एकटी. गावातच असेल तो. नक्की जाशील का? नाही तर मी सोडतो ना तुला. नको अभ्या, मी जाईन. एक काम कर, त्याला फोन लावून पाय कुठे येतो. अरे गावातच असेल दादा. तू थांबला काय? जाय घरी, मामी वाट पाहत असतील. ठीक आहे. काय मग आता आपले मार्ग वेगळे परत. अभ्या, आपले मार्ग वेगळे व्हायला टाइम आहे शर्यतीपर्यंत. अरे लते, ते राहिलंच ना बोलायचं. ते राहू दे, आपण नंतर बोलू. तू जाय घरी, मी दादाला शोधते. ठीक आहे. लय धमकी देत होते आज म्हातारीला. शपथ सोड, नाही तर माझ्या हातनं हे होईल, माझ्या हातनं ते होईल. मी मग घेतला त्यांचा हात गळ्याशी, म्हणलं दाबा माझा गळा, मारून टाका मला, करा काय करतो ते. अय्यो तिथे अगं खरंच मारलं असतं. म्हणजे मला कळत नाही कशी राहती तू त्या घरामध्ये. मला ना आता तिथे तुझी लई काळजी वाटायला लागली. काय काळजी बिळजी करू नको मिनी. अगं पण तिथे तू तिथे एकटी हाय. असू दे, अख्ख्या खानदानाला पुरून उरल मी. मी तसली नाही हा मिनी, पण नवऱ्याने मारलं की बुळमुळ रडत बसन कोपऱ्यात जाऊन. मी ती खमकी आहे, अशी लेची पेची नाही मी. हे सगळं हाय दिदे, मला माहितीये. पण तुझी सासू हा, ती तर लई वटवट करते ना तुला. बंद झाली बटवट तिची. अय्यो असं कसं झालं? हे म्हातारी आणि आप्पा आता माझ्या बाजूने आहेत. म्हातारी ना आप्पा तुझ्या बाजूने? चमत्कार झाला कसा? हे काल ना मी जरा इमोशनल केलं म्हातारीला. माझ्या लग्नाच्या वेळेला आठवतं का, काकून केवढा मोठा मॅटर केला होता आपल्या, तो सांगितला तिला सगळा. अच्छा, त्याचं गिल्ट घेतलं का मग म्हातारीनं? हा असं वाटते बहुतेक. म्हणून मग बघ ना, लगेच सुधारली. पोराला सुनावलं बरोबर. दिदे, ती म्हातारी ना आप्पा दोघं तुझ्या बाजूनी झालेत ना, हे बेस्ट काम झालंय बघ. आता म्हातारी खरं बोलती का खोटं ते तर माहित नाही, पण माझ्यासमोर म्हणली ना असं बरं झालं. आता असंच कर. या पुढं जरा जरी दाजींनी कांड केलं ना काही, का लगे जायचं म्हातारीकडं आणि रडून पडून इमोशनल ड्रामा करायचा, गिल्टच द्यायचं ना तिला. मग बरोबर सरळ होतील ते. छागीरदारांच्या घराला ना नागिनीसारखं यट्टोळ घालून बैस. अजिबात सोडायचं नाही त्यांना. आहेस तू आता माझा नवरा, माझं घर आणि माझी इस्टेट, काही बी सोडत नसते मी. आता आहे का? अहो कोणच्या गोष्टीचं टेन्शन घेणार आहे तुम्ही? नका ना रडू, बस करा ना आता. भरल्या घरात तमाशा पावत नाही हो मला. अहो संसार म्हणलं का कुरबुर होणारच आहे. खुरबुर नाही राहिली आता, राडा झालाय राडा. तुम्हाला माहितीये, अक्का ते एकदम म्हणल्या होत्या मला, हिंदू पोरांची लग्न झाली म्हणजे मी सुटले. असं जे तू म्हणतेस ना, तसं काही होत नसतं बाई. त्यांचा संसार मार्गी लागेपर्यंत परीक्षाच असते आई बापाची. सारखं जीव टांगणीलाच लागलेला असतो. सगळं पोरांचं नीट होईल ना असं वाटत राहतो की आपण जे केलंय ते चांगलं केलंय ना पोरांच्या बाबतीत. त्यांना हवं तसं लग्न करून दिलंय ना आपण. सारखा घोर असतो जीवाला. अहो रात्रीची झोप उडते अशा प्रश्नांनी, असं म्हणाले होते मला.
आणि बरोबर आहे बरं त्यांचं. 3 वर्ष झाली लग्नाला. हे मी आशू एकत्र आहे 3 वर्ष आणि कसे वागतात 2 ध्रुवावर असल्यासारखे. चुकलं का हो आपलं? हा खरं सांगा, चुकलंय का हो? असे कुठले नवरा बायको वागतात हो हाडवैर असल्यासारखे? हे पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय दोघं रागात आहे म्हणून आग ओकू राहिले. तुम्ही शांत व्हा ना, होईन सगळं नीट. आहे काय आलं? हे भरलंय बाबा तुझ्या भावाला. आधी उंदरा मांजरावानी भांडत होते, आता पार साप मुंगूसावानी भांडू लागलेत. कारण काय? तर चपातीला तूप लावलं म्हणून आशू भडकला. आशू आता मला सांग, आशूचं भडकणं बघितल्यावर काय हे गप्प बसणार? तिने पण तोंड सोडलं, झालं आरडा ओरडा सुरू. आपल्या घरातनं कधी आवाज बाहेर जात नाही. येणारे जाणारे लोक काय म्हणतील? इतर वेळेला शांत असलेलं एक जहागीरदारांचं घर आज कसं काय पेटलं म्हणणार की नाही? तू नव्हता, तू पाहायला पाहिजे होतं काय हो? एकमेकांचा जीव घेतील असं वाटलं होतं बाबा. आपला आशू तू जन्मापासून ओळखतो त्याला, कधी जुरळ तरी मारलंय का त्यानं? हा? आणि आता कसा वागतो पाय? बायकोवर हात काय उचलतो, तडा तडा बोलतो काय? मला हे अजिबात बरोबर वाटत नाहीये. हे मीची चूक आहे, बोच काय ती खरंच सांगते तुला. पण हा याने ती ओळखलंय, उकसवतो तिला, मग ती बडबडते, मग हा अजून तिला तिच्या खोड्या काढतो. म्हणजे कसं दाखवायचं की बाबा आमचं भांडण होतात, आमचं अजिबात पटत नाही. मग आपण त्याच्यावर काय म्हणणार की बाबांनो पटत नाही ना, तर मग वेगळे वा नाही का? पण आधीच सांगून ठेवते, मी असं अजिबात म्हणणार नाहीये. मला हे चालायचंच नाही. अरे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण लोकांची पोर घरात आणतो, असं रस्त्यावर सोडायचं असतं का? आशूचं डोकं टाळ्यावर आणण्यासाठी काहीतरी करावंच लागल. करू आहे, आपण बोलू ना, असं काही नाही होणार. नवरा बायको मध्ये भांडण होतेच ना, नाही का? अरे हे भांडण मिटणाऱ्यातलं नाहीये बाबा. मिटल, नक्की मिटल. आपण सगळे मिळून बोलून त्यांच्याशी. माझ्या पोरांचा संसार मोडलेला मला चालणार नाही. मग चूक सुनेची असू दे की पोराची किंवा दोघांची बी. वहिनी, वहिनी ठीक आहे का तुम्ही? काय ठीक भाऊजी, कसा राडा गेला भावानं तुमच्या. हा, म्हणूनच मी आलोय तुमच्याशी बोलायला. बोलू शकतो का आपण? भाऊजी तुमची इच्छा असेल तर. पण मला माहितीये तुम्ही तुमच्या भावाचीच बाजू घेणार, त्यांनाच पाठीशी घालणार तुम्ही. असं काही करणार नाही मी वहिनी. दादाचं काही चुकलं असेल ना, त्याच्या वतीनं मी मागतो तुमची माफी, मग तर झालं. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ना वहिनी त्याच्यात. आपण एक फॅमिली आहे का नाही? हा, आणि नवरा बायको मध्ये थोड्या कुरबुरी होतेच की, नाही का? थोडी कुरबुर भाऊजी, मागच्या वेळेला हात उचलला यांनी माझ्यावर, उद्या येऊन गळा कापल माझा. वहिनी हे बघा, दादानं हात उचलला, हे चुकलंच आहे त्याचं. पण आपण सगळं शांतपणे बोलू ना नीट. हा, नको भाऊजी, माझं डोकं नाही ठिकाणावर. हो ग, मी तुम्हाला काहीतरी बोलायची आणि तुम्ही दुखावले जायचा. अहो मग बोला की वहिनी, तुमच्या मनात जे बी काही आहे ना ते सगळं बोला. हक्क आहे ना तुमचा मायावर. हा, लहान धीर आहे ना मी वहिनी. लहान धीर लहान भावासारखा असतो ना, मग बोला की. मी खरं तर तुम्हाला धीर मानतच नाही भाऊजी, भाऊच मानते. मग झालं तर भावाच्या हक्कानं बोला. मग मला कायला काय वाटेल. पण आधी बाहेर चला बरं. कायला? आईन आप्पांना बोलायचंय तुमच्याशी, चला. हातंटा आता बोलून सुटेल असं नाही वाटत मला. वहिनी हे बोलण्याआधीच नका ना ठरवू. हा, तुम्ही पाहिलं का तुमचा भाऊ कसा वागतो? वहिनी तुम्ही नका ना टेन्शन घेऊ त्याचं. अहो तशा वृत्तीचा माणूसच नाही तो.
तो भाऊ म्हणून वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे आणि नवरा म्हणून वेगळ्या. बर ठीक आहे, तुम्ही आता बाहेर चला. बरं चहा केलाय मी मस्त, चहा पीत पीत बोलूया, आहे का नाही? एवढा काय अवघड आहे का विषय? फक्त कसं आहे, डोकं शांत ठेवायचं आणि बोलायचं, निघाल ना मार्ग. चला बाहेर चला. काय नाही तर चहाची चव तर पहा कसा झालाय सांगा बरं मला. हा या, वाट पाहतो. हे मी तू लतिका, मला वाटलंच होतं तू इथं बसला असणार. इथं एकटा कायला बसलाय तू? कळलं का तुला? आता काहीतरी झालंय म्हणूनच तू बाहेर एकटा बसलाय ना? काय नाही, नेहमीच. अरे नेहमीच काय? जाऊ दे ना लतिका, माझं दुःख माझ्या पाशीच. दादा, तुझं दुःख हे माझं दुःख आहे आणि आता माझं दुःख मला कळलं पाहिजे ना. काय करणार आहे तू कळून? इलाज? लय गुताडा झालाय बाई. मग हा गुताडा आपण एकत्र सोडवण्याचा प्रयत्न करूया ना. नाही, हा गुताडा तुटला तरच तुटणार. अभ्या, आपल्याला हे सगळं जुळवणं लय कठीण जाणार आहे.